महिला विधेयक न मंजूर झाल्याच्या विरोधात सध्या दहिसर विधानसभामध्ये महिलांच्या आंदोलन सुरू आहे। हा आंदोलन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे जे नेते त्यांच्या विरोधात सुरू आहे आणि याच्यामध्ये आमदार मनीषा चौधरी सध्या सहभागी झाली आहेत। काही काय मागणी असणार आहे, तुमचे काय सांगणार? काल संसदेमध्ये लोकसभा आणि विधानसभेला महिलांना 33% आरक्षणाचं आदरणीय एनडीएच्या गव्हर्नमेंट आणि आमचे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी येणाऱ्या 2029च्या लोकसभा आणि विधानसभामध्ये डिलिमिटेशन करून आज 33% महिलांना आरक्षण देण्याचं बिल पारित केलेलं होतं। ह्याला काँग्रेस असेल, समाजवादी असेल, आप असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे असेल, ममता बॅनर्जी असेल, ह्यांनी विरोध केला आणि 3/4 जे बहुमत हवं होतं ते एनडीएचं बहुमत आम्हाला पूर्ण मिळालं। पण जे लोक बाहेर महिलांच्या मतासाठी धावतायत त्या लोकांनी आपलं काल रूप दाखवून दिलं आणि त्यांनी दाखवलं की ते महिला विरोधी कसे आहेत। आणि ज्या पद्धतीने प्रणिती शिंदे असेल ह्यांनी ज्या पद्धतीने संसदेमध्ये भाषण केलं, एक महिला असून आपण नेहमी जेव्हा तुम्ही विरोधी पक्षाच्या बाकावर बसता तेव्हा म्हणायचं आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आतमध्ये जाऊन विरोध करायचा। त्यामुळे कैकेयीचं प्रेम कसं होतं हे आज दिसलं आणि कौशल्याचा राम हे आमचे मोदीजी ह्यांनी करून दाखवलं। त्यामुळे आज जो काही महिलांचा अपमान केलेला आहे आपण बघत असाल तर जगामध्ये आज पहिल्यांदा संविधानाच्या माध्यमातून महिलांना पहिला मतदानाचा हक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की सर्व समाजातील महिलांना लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे। आणि ह्याच दृष्टीने आज मी एक महिला आमदार म्हणून ज्या वेळेला आम्ही काम करतो आणि आम्ही काम करत असताना आमचे नगरसेविका असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, महापौर असतील, ग्रामपंचायत सरपंच असेल, ज्या पद्धतीने आपलं कुटुंब सांभाळून आपल्याला मिळालेल्या खुर्चीचा सन्मान ठेवून विकास करते, त्याचप्रमाणे संसदेमध्ये 2029ला 33%, आज संसदेमध्ये फक्त 73 महिला खासदार आहेत आणि 2029ला 273 खासदार जाणार होत्या। ह्या सर्वाचं पापीचे कोण हे भागीदारी असतील, ह्या पापाचे भागीदार हे राहुल गांधी आहेत, ह्या पापाचे भागीदार शरद पवार आहेत, ह्या पापाचे भागीदार अखिलेश यादव आहेत, ह्या पापाचे अधिकार शरद पवार आहेत, ह्या पापाचे अधिकार उद्धव ठाकरे आहेत, ममता बॅनर्जी आहेत। ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीने समर्थन देऊन देवाभाऊला साथ दिली, त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व इलेक्शनमध्ये ह्या ह्या महिलांचा जो अपमान केलेला आहे ती आमची भारताची जी रणरागिणी आहे ना ती तिचं मतामध्ये विरोध करून दर्शवेल। पण प्रियंका गांधी असं म्हटलेत की सत्तेत राहण्यासाठी हा एक सरकारचा षडयंत्र होता। राहुल गांधी यांनी सांगितले आहेत की अनेक ठिकाणी निवडणूक चालू आहे, त्याचा फायदा घेण्यासाठी हा तुम्ही विलानला होता। प्रियंका गांधींना एवढंच मी सांगू इच्छिते, आपले आजी ह्या देशाच्या पंतप्रधान होते, आपले वडील हे देशाचे पंतप्रधान होते, आपली आई सोनिया गांधी एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहे। ह्यांनी का हे बिल पारित केलं नाही एवढी वर्ष, ह्याचं मला पहिलं उत्तर द्यावं। म्हणजे आतमध्ये लाल छडी आणि बाहेर हिरवी छडी दाखवण्याने हे त्यांचं रूप समाप्त भारताच्या महिलांनी बघितलेलं आहे। ह्यांना जर आरक्षण द्यायचं होतं महिलांना तर त्यांनी बहुमत सिद्ध करायला मदत करायला पाहिजेत होती। ज्या पद्धतीने नारीचा अपमान करायचं
संसदेतले काँग्रेसचे भाषणं, संसदेतल्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीच्या खासदारांचं भाषण, संसदेतलं आपलं मुलायम सिंगच्या अखिलेशचं भाषण, हे ऐकल्यानंतर चीड निर्माण होते की महिला विरोधी किती असावे, हे एक उत्तर आहे. आणि मी तर म्हणते की ह्यांनी जे काल तिकडे लाज वाटायला पाहिजे की जल्लोष करतायत, लाज वाटायला. एक महिला म्हणून प्रणिती शिंदे, तुझीच कुठली तरी एक बहीण, तुझीच कुठली तरी एक कार्यकर्ती दलित असेल, ओबीसी असेल, कर्तव्यवान असेल, ती खासदार झाली असती, ती आमदार झाली असती. पण नाही, तुम्हाला फक्त तुमची परिवाराची लोक हवी आहेत. भारतीय जनता पार्टी अशी नाही आहे. भारतीय जनता पार्टी सर्वांना घेऊन चालणारी, म्हणून एक चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, ही भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.